हॅलो नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये। कशात तुम्ही सगळे, कारण की खूप दिवस झाले आपले व्लॉग आलेले नाही आहेत। तर आत्ताच मी 2 मिनी व्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेत, पण लॉंग व्हिडिओ मात्र खूप दिवसानंतर येतोय। मला विसरला तर नाही ना, कारण की खूप दिवस झाले व्हिडिओ आलेले नाही आहेत, इतका असा गॅप पडलेला आहे आणि खूप दिवसानंतर आज मी लॉंग व्हिडिओ अपलोड करणार आहे। तर पूर्ण पहा व्हिडिओ आणि कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि कधीतरी व्हिडिओ अपलोड नाही केला तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर पहिले तरी ना स्वयंपाक करून घेतला मी, कारण की स्वयंपाक करायला उशीर व्हायला नको। तसं तरी आताशी 9च वाजल्या होत्या, कारण की माझं कसं डब्बाही द्यायचा होता, त्याच्यामुळे म्हटलं की पहिले जेवण बनवून घेऊ आणि अजून माझं आवरायचं बाकी होतं। त्यामुळे मी व्हिडिओची सुरुवात अशी केली, पहिले मी स्वतःला नाही दाखवलं, कारण मला ना माझं अजून आवरायचं बाकी होतं बाकीचं सगळं। त्यामुळे म्हटलं की पहिले स्वयंपाक करून घेऊ, कारण उशीर व्हायला नको। त्यामुळे मग मी स्वयंपाक केला। आज मस्त मी भरली वांगी बनवलीत, जी की मी गावाकडून येताना वांगी आणली होती, छान फ्रेश होती त्यामुळे घेतली होती। आणि मस्त भरली वांगी बनवली होती, एक नंबर अशी भाजी झाली होती वांग्याची। त्यानंतर मग मी माझं स्वतःचं आवरलं आणि घरातली सगळी पटपट अशी कामं आवरून घेतली। राहिलं होतं ते म्हणजे कपडे बाहेर सुकत टाकायचे बाकी होते, पण ते मी सगळ्यात शेवटला, थोडंसं ते उशिराने माझं काम असतं सगळ्यात शेवटी। आणि ते जे काय बाकीचं किचनमधलं थोडंफार राहिलं होतं ते आवरायला घेतलं। जसं की तेल जे आहे, आता किटली इतकी चिकट झाली होती, तेलकट झाली होती ना, त्यामुळे त्याला मी गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवून घासून ठेवली होती रात्री। आणि त्यानंतर मग सकाळी जे आहे तर ते तेल मी नंतर त्याच्यामध्ये ओतून ठेवलं, कारण परत त्यातच ठेवलं तर जास्त घाण होणार किटली। त्यामुळे मग नंतर मग मी देवपूजा करून घेतली, कारण एक आठवडा तरी आम्ही काय नव्हतोच इथे, आम्ही होतो गावाला। जसं की तुम्हाला मी गेल्या व्हिडिओ मिनी व्लॉग शेअर केला तेव्हा सांगितलंच। त्यामुळे मग आल्यानंतर मग सगळं घरातलं आवरून घेतलं, त्यानंतर मग आता देवपूजा केली आणि आता शेवटचं काम राहिले ते म्हणजे कपडे सुकत टाकणं। तर खिडकीमध्ये कपडे टाकते, त्यामुळे कसं घरामध्ये अंधार पडतो, त्यामुळे काय होतं, मी सगळ्यात शेवटला थोडंसं उशिराने कपडे सुकत टाकते। आणि आता सध्या इतकं कडक ऊन पडतंय आणि एकतरी कपडे पण मशीनमधले, त्यामुळे इतकं काही वेळ लागत नाही कपडे सुकायला। त्यामुळे हे सगळ्यात माझं शेवटचं काम असतं, कपडे सुकत टाकणं। आणि इथून पुढे ना मग मी काय व्लॉग कंटिन्यू केला नाही, कारण की मला दुपारनंतर माझं डोकं खूप दुखत होतं। आणि अजून जे आणलेलं सामान होतं येताना गावाकडून आणलेलं, तेही अजून आहे तसंच पडलेलं। ते बघूनच मला कंटाळा आलेला आवरायचा, कारण बॅगेतले कपडे काढायचे होते किंवा येताना जे पापड हे ते सगळं आणलेलं तेही सगळं भरून ठेवायचं होतं डब्यांमध्ये। पण मला ते बघूनच इतका कंटाळा आला होता, आवरावंसंच वाटत नव्हतं। पण ते म्हटलं शेवटी करायचं मलाच आहे, त्यामुळे मग फायनली आज आवरायला घेतलं मी। आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे, कारण त्या दिवशी ना मला दुपारनंतर मी काहीच व्हिडिओ घेतला नाही। आणि त्यानंतर मग हा दुसऱ्या दिवशी व्हिडिओ शूट केला, म्हणजेच रविवारी। आणि संडे म्हटलं की काही ना काहीतरी मटन चिकन असतंच, तर आज मटण आणलेलं आणि मस्त असं स्वयंपाक आवरून घेतला। आणि दुपारी ना मला अजिबात भूक नव्हती, स्वयंपाक आवरायला जेवण बनवायला उशीर झाला, कारण संडेचं रुटीन म्हटलं की अगदी निवांत असतं माझं। बऱ्याचदा मी संडेचं रुटीन माझं दाखवलेलं आहे, त्यामुळे निवांत असतं, स्वयंपाक उशिरानेच होतो, कारण सकाळचा नाश्ता उशिराने होतो, त्यामुळे दुपारचं जेवणही उशिराने होतं। आणि दुपारी मला भूक नव्हती अजिबात, त्यामुळे मी जे येताना केक आणलं होतं ते खाल्लं। त्यानंतर मग हे सगळं जे होतं सामान आवरून ठेवायचं ते आवरायला घेतलं। खरं तर ना मला एवढा कंटाळा आला होता ते आवरायचं, तरी पण म्हटलं चला आवरून ठेव, कारण 2 दिवस झाले ना ते तसंच एका साईडला पडून होतं। म्हटलं फायनली आज आवरून घेऊ। तर येताना मसाला पण आणलेला बनवून, म्हणजे चटणी, जे आपलं वर्षभर टिकणारा मसाला असतो, तर तो आता गेल्या वर्षी बनवला होता, 1 वर्षभर पुरेल इतकाच मी बनवून आणते। आणि हे जे पापड
जे आहे तर 3 प्रकारचे म्हणजे कुरडे आणि 2 प्रकारचे असं पापड आहेत. असे 3 प्रकारचे वेगवेगळे पापड आहेत, तर ते बहिणीने दिले, माझ्या मोठ्या बहिणीने. आणि जो मसाला आहे तो मम्मीकडून. तर असं येताना भरपूर असं सामान होतं. शेवळ्या पण आहेत, प्लस त्याच्यामध्ये शेवळ्या आणि 3 प्रकारच्या पापड जे आहेत तर ते बहिणीने दिलं. आणि मसाला जो आहे, चटणी म्हणजे चटणी, आमच्याकडे चटणी बोलतात, तर ते मम्मीने बनवून दिले. आणि गेल्या वर्षी जो बनवला होता तर तो अजून आहे, मी 1 वर्ष पुरेल एवढाच बनवते. पण मध्ये आम्हीच इथे नव्हतो, 1-1.5 महिना मी तर नव्हतेच इथं, गावाला होते, त्याच्यामुळे तो मसाला संपलाच नाही तर बरोबर 1 वर्ष पुरतो आरामात. आणि कोणीच नव्हतं, त्यामुळे मग मसाला उरला होता, नाहीतरी आतापर्यंत तो संपला असता. तर पहिले तो वापरणार मी आणि नंतर जो नवीन बनवून आणला तो नंतर वापरणार. तर तिथे मला समजत नव्हतं कशात काय ठेवू, कारण की खाली माझे डबे जास्त मी नाही ठेवत. थोडंफार जे रोज वापरणारे सामान असतं तर तेच खाली डब्यांमध्ये असतं. आणि बाकी जे कधीतरी लागतं म्हणजे मसाला हे सगळं जे असतं तर ते सगळं वरती ठेवलेलं असतं, कारण जास्त ते लागत नाही त्यामुळे. पण आता हे पापड जे आहे तर ते सगळं खालच्या डब्यांमध्ये भरून ठेवायला पाहिजे, कारण कधीतरी पापडे तळायचं म्हटलं की लागणार. आणि नाहीतर मग ते वरती चढून मला तरी काय काढायला होत नाही. ते असतील घरात तर ठीक, नाहीतर मग मला तर काय वरती चढून काढायचं होत नाही. त्यामुळे म्हटलं खालच्या डब्यांमध्येच हे सगळं पापड हे सगळं भरून ठेवायचं. त्यामुळे हे चाललेलं माझं कशात काय भरून ठेवू असं चाललं होतं माझं. आणि एवढं असं सामान येताना घेऊन आले आम्ही, पण तिथून येताना काय वाटत नाही, कारण की सामान घरातले सगळेच सोडायला येतात, त्याच्यामुळे प्रत्येकाने एक पिशवी पकडली तरी होतं. पण इथून जे आहे आम्हाला इथून यायला म्हणजे तसं तर आम्ही रिक्षाने येतो, पण स्टेशनपासून म्हणजे रिक्षापर्यंत तरी सामान आणायचं म्हटलं ना दोघांना एवढं सगळं जड उचलून आणायला लागतं. त्यामुळे मग इथून थोडंसं आम्हाला त्रास होतो रिक्षापर्यंत सामान ते सगळं आणायला स्टेशनवरून. बाकी तिथून काय आणताना मला टेन्शन नाही, कारण की घरातली सगळीच माणसं सोडायला येतात आणि प्रत्येकाकडे एक पिशवी पकडली तरी आरामात होतं. आणि तिथून पण आम्हाला स्टेशन अगदी जवळ आहे, 2 मिनटं लागतं स्टेशनला जायला, अगदी 5 मिनटात स्टेशन घराजवळून. आणि इथून म्हणाल तर इथून पण आमच्या इथून स्टेशन जवळच आहे, पण इथं आम्ही रिक्षाने येतो ठाण्यावरून. इथं ठाण्याला उतरून, कारण इथं आमच्या इथे काही थांबत नाही रेल्वे, त्यामुळे मग ठाण्याला उतरून तिथून आम्ही रिक्षाने इथे येतो कांजूरमार्गला. त्यामुळे रिक्षापर्यंत तरी हे सगळं सामान घेऊन जायला लागतं, त्यामुळे आम्हाला थोडासा प्रॉब्लेम होतो. पण ठीक आहे, चला तेवढं काही हे नाही. जे आणलेलं सामान होतं सगळं डब्यांमध्ये भरून ठेवायचं चाललं होतं माझं. आणि जेवण दुपारचं म्हणजे दुपारच्या वेळेसच हे सगळं मी आवरायला घेतलं. आणि तसंही आज काही स्वयंपाक हे करायचा नव्हता, कारण की म्हणजे संडेच्या दिवशी कसं काय ना काहीतरी चिकन मटन असतं, म्हणजे नॉनव्हेज जे असतं तर ते मी दोन्ही वेळेस तर बनवते. संध्याकाळचा तेवढाचा आराम मिळतो स्वयंपाकापासून. आणि संध्याकाळी आम्ही बाहेर पण जाणार होतो, कारण की आता आंब्याचा सीझन सुरू झाला आहे. आणि म्हणजे आता आंब्याचा सीझन तर केव्हाच सुरू झाला आहे, पण मी आमरस अजूनपर्यंत बनवलेला नाही आहे. आणि आंब्याचा सीझन सुरू आहे आणि आमरस बनवला नाही असं तर होणारच नाही. त्यामुळे म्हटलं चला आंबे घेऊन येऊ, म्हणजे आमरस मला बनवायचा होता, त्यामुळे आंबे आणायला आम्हाला जायचं होतं. आणि तसंच खूप दिवस झाले आम्ही भांडुपला गेलो पण नव्हतो, म्हटलं जस्ट फिरून पण येऊ. आणि तसंच येता तिथे एक ठिकाणी ना आंब्याचा ज्यूस मिळतो, तर इतका टेस्टी असतो, म्हणजे मस्त प्युअर असा आंब्यांचा बनवलेला असतो, त्यामुळे खूप छान लागतं. त्यामुळे मग तिथे आंब्याचा सीझन सुरू झाला की आम्ही आंब्याचा ज्यूस जो आहे तर तो प्यायला जातोच. आणि तसेच आंबे पण घेऊन यायचे होते, त्यामुळे म्हटलं की मग आज स्वयंपाकही नव्हता. म्हणजे कसं संध्याकाळचा स्वयंपाक नसला ना की मग बरं वाटतं बाहेर कुठेतरी जायला. नाही स्वयंपाकी असला ना की मग एकतरी करून जायचं, कारण की मग परत बाहेर जाऊन आल्यानंतर आवरायचं म्हटलं ना की होत नाही. मला तरी नको वाटतं बाहेरून आल्यानंतर परत घरात सगळं आवरत बसायला, त्यामुळे जायचं असलं तर मग मी सगळं आवरूनच जाते. पण आज काही टेन्शन नव्हतं, कारण की आज काय स्वयंपाक करायचा नव्हता. स्वयंपाक हा सकाळीच बनवलेला होता, त्यामुळे संध्याकाळी काही टेन्शन नव्हतं. तर सगळं मी दुपारी जे सामान होतं ते सगळं डब्यांमध्ये भरून ठेवलं व्यवस्थित. मला काही कळत नव्हतं कशात काय ठेवू, कारण एकतरी वरती ठेवलं ना की काढणं मला अवघड होईल, कारण मला वरती चढून काढायचं होत नाही. त्यामुळे खालीच सगळ्या डब्यांमध्ये मला ॲडजस्ट करून भरून ठेवावं लागलं.
आणि आता पापड आहे त्यामुळे व्यवस्थितच ठेवायला पाहिजेत, नाहीतर ते तुटलं तर काय उपयोग नाही त्याचा. त्यामुळे व्यवस्थित डब्यांमध्ये भरून ठेवलं मी. त्यानंतर मग संध्याकाळची घरातली झाडझूड केली, चहा वगैरे पिला आणि मग मी माझं आवरून घेतलं. मी तरी काही चहा पित नाही संध्याकाळचा, कधी तरच बाय चान्स पिला तर, नाहीतर मी काही पित नाही चहा. आणि त्यानंतर मग आम्ही तयार झालो आणि गरम इतकं होत होतं आणि संध्याकाळच्या वेळेस ना 5-6 वाजता बाहेर ना इतकं छान हवा सुटलेली असते ना, संध्याकाळचं 5-6 वाजता बाहेर फिरायला खरं म्हणजे खूप छान वाटतं, मस्त वाटतं. कारण इतकी मोकळी हवा सुटलेली असते आणि मस्त वाटतं मला तरी बाहेर गेल्यानंतर संध्याकाळचं 5-6 वाजता. आता गरमीच्या दिवसात तरी संध्याकाळचं खरंच खूप छान वाटतं, इतकी छान हवा सुटलेली असते. तर आम्ही सगळं काय आवरून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही भांडूपला आलो आणि तिथे आल्यानंतर बघू शकता इतकी कपडे सुंदर सुंदर लावली होती ना, खरंच खूप छान कपडे लावली होती तिथे. पण मी काय यावेळी काही घेतलेलं नाही आहे, कारण की प्रत्येक वेळी जाईल तेव्हा काय ना काय घेत असते, त्यामुळे ह्यावेळी काही घेतलेलं नाही आहे मी. जस्ट आम्ही फिरून आलो, त्यानंतर तिथे आंबे घेतले, मँगो ज्यूस पिला आणि घरी परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवली. आणि असा होता आजचा दिवस. कसा वाटला नक्की सांगा. बाय.